महायुतीचं सरकार अस्तित्वात येऊन वर्षही सरलं नाही तोवर मंत्रिमंडळातल्या फेरबदलांची चर्चा रंगू लागली आहे। मंत्रिपदाच्या गरिमेचं भान न राखता काहींनी वादग्रस्त विधानं केली तर काहींनी आपल्या कृतीतून सरकारची प्रतिमा अडचणीत आणली। आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं मंत्रिमंडळाची क्लीनअप मोहीम हाती घेतल्याची चर्चा आहे आणि या फेरबदलांच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल, वादग्रस्त आणि अकार्यक्षम मंत्र्यांना नारळ, जनमानसातली प्रतिमा सुधारण्यासाठी कडक निर्णय। आगामी काळात राज्याच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांची शक्यता वर्तवली जाते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दौरा त्याचाच एक भाग मानला जातोय। वर्षभराच्या आतच काही मंत्र्यांनी आपल्या विधानांमधनं तर काहींनी आपल्या कृतीतून सरकारची अडचण केली। यात प्रामुख्याने शिंदे आणि अजितदादांच्या पक्षाचे नेते आघाडीवर राहिले। आता आगामी काळातल्या निवडणुकांचा विचार करता सरकारला आपली नीट अँड क्लीन इमेज कटाक्षाने जपायची आहे। म्हणूनच अशा वादग्रस्त मंत्र्यांपायी टीकेचे धनी होण्यापेक्षा त्यांना डच्चू देण्याचा सरकारचा विचार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आगामी काळात एक्झिट घेणारे मंत्री कोण कोण याची भविष्यवाणी केली आहे खासदार संजय राऊत यांनी। मी गेल्या काही दिवसापासून सांगतो की या मंत्रिमंडळातले 4 मंत्री जाणार आहेत। संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटतं, त्यानंतर माणिक कोकाटे, योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं आहे। बाकीची नावं समोर येत आहेत, पण 4 वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं अशी चर्चा दिल्ली आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात घेतलेल्या भेटींची क्रोनॉलॉजी पाहिली तर मंत्रिमंडळातल्या बदलांचा अंदाज बांधला जाऊ शकतो। गुरुवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची तर शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी बेशिस्त मंत्र्यांविरोधात मित्रपक्षांकडे नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। मुख्यमंत्र्यांच्या मतानुसार वादग्रस्त मंत्र्यांवरती कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल, काही निर्णय घ्यावेच लागतील, अन्यथा काही केलं तर काहीच होत नाही अशी भावना मंत्र्यांच्या मनात निर्माण होईल। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर वाचाळ आणि जनतेत प्रतिमा मलिन असलेल्या मंत्र्यांवर कारवाईचे स्पष्ट संकेत मिळतात। भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या विरोधी वक्तव्य, लेडीज बार, घोटाळे, पैशाच्या उघड्या बॅगा घेऊन बसणं, याच्यामुळे बिघडलेली प्रतिमा हे आता ओझं देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेपलीकडे गेलं। ते ओझं त्यांना आता पेलवत नाही, पण ते फेकताही येत नाही। खरं म्हणजे ज्यांचं 137चं संख्याबळ आहे त्यांना अशा प्रकारे ओझ्यानं वाकून जायची गरज नाही। ज्या मंत्र्यांमुळे सरकारला सातत्यानं टीकेचे धनी व्हावं लागलंय अशा नेत्यांचं त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून रिपोर्ट कार्ड तयार होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। ज्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, जलसंधारण मंत्री संजय राठोड, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती आहे। आत्ताच्या महायुती सरकारमध्ये भाजपकडे 132 आमदारांचं भक्कम पाठबळ आहे। तुलनेनं सत्तेत वाटेकरी असलेल्या 2 मित्रपक्षांची ताकद कमी आहे। या वर्षाखेरीस पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीसाठी एक प्रकारे अग्निपरीक्षेसारख्या असतील। विधानसभेतला बंपर परफॉर्मन्स याही निवडणुकांमध्ये कायम ठेवण्याचं आव्हान महायुतीसमोर असेल। त्यामुळे नो रिस्क पॅटर्न लागू करत सरकार लवकरात लवकर अडचणीच्या ठरत असलेल्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।